तर चला मंडळी, तर चला बघूया. तर चला आज संध्याकाळच्या जेवणात काय बनवलेलं आहे. तर आज आमच्या इथे मस्तपैकी शिमल्याची भाजी बनवलेली आहे, जे की भरपूर दिवसाच्या नंतर बनवलेली आहे. मध्ये एकदा बनवलेला शिमला भरून बनवलेलं, कारण की छोटे छोटे शिमले आणलेले आईने, त्याच्यामुळे तर यावेळेस काही भेटले नाही आणि खूप मोठा शिमला होता, मग त्याच्यामुळे आम्ही त्याला मस्तपैकी कट करून बनवलेला आहे. आणि म्हणजे ग्रेव्ही नाही केलेली, एकदम सुकी सुकी भाजी केलेली आहे, मस्त तेलावरती बनवलेली आहे. आणि भाऊने रात्री मटर पनीरची भाजी आणलेली, तर आम्ही सगळ्यांनी खाल्ल्याच्या नंतर थोडीशी ग्रेव्ही वाचलेली, कारण की ग्रेव्ही थोडीशी वाचलेली तर त्याला गोलूला पनीर खूप आवडतं, मग त्याच्यामुळे थोडीशी ग्रेव्ही जी होती ती फ्रीजमध्ये वाटीमध्ये काढून ठेवलेली. तर सकाळी त्याच्यात मस्तपैकी पनीर टाकून म्हणजे असं पनीर टाकून संध्याकाळी म्हणजे बनवून टाकलं असं. तर त्याने मस्तपैकी खाल्लं आणि त्याला खूप आवडतं पनीर. आणि त्याच्याबरोबर आज आम्ही वरण केलेलं, एकदम फिक्का वरण केलेलं, कारण की आमचा छोटा गोलू डाळ भात खातो आणि त्याला खूप आवडतं, मग त्याच्यामुळे ते केलेलं. आणि त्याच्याबरोबर आज भात पण बनवलेला आहे. तर आज भात वहिनीने थोडं कमीच बनवलेलं, कारण की आम्ही नाश्ता पण केलेला, मग त्याच्यामुळे भात आज मी कमीच बनवायला सांगितलेलं, कारण मी पण जास्ती नाही खाणार होते. आणि त्याच्याबरोबर मी पापड तळलेले, तर मला सांगितलेलं पापड तळायला, तर मी थोडे जास्ती पापड तळून टाकलेले. तर त्याच्यामुळे आई ओरडत होती की एवढे पापडचं काय भंडारा लावणार आहेस का काय. मग त्याच्यामुळे मी थैलीत बांधून ठेवलेत त्यांना, जर उरले तर सकाळी होतील खायला म्हणून. तर आणि त्याच्याबरोबर आज आम्ही चपाती नाही केलेली, आज ज्वारीची भाकरी केलेली. तर माझ्या बाबांना मी जेवण वाढून देत होते. तर या मंडळी, तुम्ही पण जेवायला.